ब्रेक के बाद फिर एक बार आपका स्वागत है। भाजपा आध्यात्मिक आघाड़ी बैठक कल मराठवाड़ा में पहली बार होने जा रही है। इस बैठक में लोकसभा चुनाव की रणनीति तय की जाने वाली है। प्रचार में आध्यात्मिक आघाड़ी का सहभाग कैसा होगा, इस पर विचार विमर्श किया जाएगा। इस बैठक में सभी साधु संत पदाधिकारी उपस्थित होंगे। सकल हिंदू समाज के मेलावे, वारकरियों का एकीकरण, कीर्तनकारों का एकीकरण, इस पर काम किया जाएगा। ऐसी विस्तृत जानकारी माजी महापौर संजय जोशी इन्होंने दी है। इस अवसर पर आध्यात्मिक के अध्यक्ष तुषार भोसले, माजी उपमहापौर संजय जोशी, दयाराम बसैये, इनके साथ अन्य मान्यवर साधु संत भी उपस्थित थे। म्हणजे सत्र म्हणजे आता त्याच्यात असं असेल साधारण का निवडणुकीत आध्यात्मिक आघाडीचं प्रत्यक्ष निवडणुकीत काय काम असेल हे ठरवलेलं। त्याच्यासाठी सकल हिंदू समाजाचे मेळावे होतील, संतांचं एकत्रीकरण होईल, ते आपले वारकरी आहेत या वारकऱ्यांचं एकत्रीकरण करायचं आहे। त्याच्यानंतर आपले जे कीर्तनकार आहेत, कीर्तनकारांचं एकत्रीकरण त्या काळात त्या लोकसभेत करायचंय। ही पूर्ण महाराष्ट्राची बैठक असल्यामुळे प्रत्येक लोकसभेत काय काय करायचं याचं उद्याला सगळं ठरणार आहे आपल्या प्रचाराच्या संदर्भात। हो, राज्यभरात उद्याला इथे एकत्र येतील सगळे, मग नंतर पूर्ण राज्यात आपल्या ज्या 48 काय लोकसभा आहेत आपल्या त्या सगळ्या लोकसभा क्षेत्रात हे कार्यकर्ते जाऊन पोहोचणार आणि काम सुरू करणार। नाही, याच्या आधी प्रदेश कार्यालयात बैठक झाली, पण मराठवाड्यात पहिली बैठक आहे। आध्यात्मिक आघाडीची प्रदेशाची बैठक मराठवाड्यात पहिल्यांदा होती। या आघाडीचं काम असं आहे का फक्त पार्टी जे उमेदवार देईल ते निवडून आणण्यासाठी, म्हणजे अबकी बार 400 पार हे जे भारतीय जनता पार्टीचं वाक्य आहे ते पूर्णत्वात न्यायासाठी जे म्हणून काही काम पक्षाचं असेल ते काम करायचं। साधारण आमचे नाही पूर्ण महाराष्ट्रातून येणारे आपला प्रत्येक लोकसभेचा संयोजक आहे। आपल्या जेवढ्या लोकसभा आहेत त्याच्या अंतर्गत 6 विधानसभा येतात। त्या विधानसभेचा पण आध्यात्मिक आघाडीचा संयोजक केलेला आहे। महाराष्ट्राची पूर्ण कार्यकारिणी, पण उद्याला प्रदेश कार्यकारिणीची बैठक आहे। प्रदेशाचे जे पदाधिकारी आहेत त्यांची बैठक आहे। महिलांची संख्या का साधारण एक 15 ते 20 महिला पदाधिकारी आहेत आपल्या प्रदेशाच्या। अमरावतीला आहेत, आपल्या विदर्भाच्या ज्या संयोजक आहेत त्या पण महिला आहेत, त्याही उद्याला येतील। शहरातले अजून नाहीये, पैठणच्या रेखाताई कुलकर्णी आहे। शहरातले नाही, आपल्या जालना लोकसभेत येतं पैठणच्या रेखाताई कुलकर्णी। त्यापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाच्या उपाध्यक्ष होत्या, पैठणच्या नगराध्यक्ष होत्या, त्या उद्याला बैठक इथंच आहे। आश्रमातच काय आहे की आध्यात्मिक आघाडीची बैठक आहे। दुसऱ्या कुठल्या ज्या आपल्या बाकीच्या बैठकी असतात त्या आपण हॉलमध्ये किंवा एखाद्या कार्यालयात असं घेतो, पण आमची ही आध्यात्मिक आघाडीची बैठक असल्यामुळे आपण हे श्रीकृष्णांच्या समोरची बैठक आपण घेणार आहोत। आश्रमातच ती बैठक आहे।